गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत सोमवारी म्हणजेच 4 मे रोजी संपत आहे. सध्या गोकुळ दूध संघाशी संलग्न औसा दूध संस्थांची सहाय्यक निबंधकांकडून सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत गोकुळची निवडणूक घेता येणार नाही. तसंच सध्याच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देखील देता येणार नसल्याचं गोकुळ संदर्भात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झालेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे 2 दिवसात गोकुळवर प्रशासक येणार हे जवळपास निश्चित आहे. सध्या गोकुळ दूध संघावर आमदार सतेज पाटील आणि नामदार हसन मुश्रीफ यांची सत्ता आहे. गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. या संदर्भात माध्यमांशी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघात शेतकरीभिमुख कारभार करण्याची आपली भूमिका आहे. त्यामुळे समविचारी लोकांना एकत्र घेऊन गोकुळची निवडणूक लढवण्याचं आपलं पक्क असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. या गोकुळमध्ये शेतकरीभिमुख कारभार करण्याची आमची भूमिका असणार आहे. त्यामुळे थोडं 5 तारीख झाल्यानंतर नेमकं काय होतंय, प्रशासक येतोय, आहे त्या बॉडीला कंटिन्युएशन मिळते, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं संयुक्त राहील. त्यानंतर कारण की शेवटी आता ते महायुती म्हणून लढणार म्हणून त्याने जाहीर केले. आता मी समविचारी जे माझ्याबरोबर येतील, कोणी येतील, जे येतील त्यांना घेऊन लढायचा निर्णय आमचा पक्का आहे. नामदार हसन मुश्रीफ हे गोकुळची निवडणूक महायुती म्हणून लढवणार असं विधान गेल्या 6 महिन्यांपासून करतायत. त्यामुळे जणू मुश्रीफ हेच महायुतीचे शिल्पकार आहेत की काय, अशी मार्मिक टिप्पणीही आमदार पाटील यांनी केली. मला वाटतं खरं मुश्रीफ साहेबांनी महायुतीचंच पॅनेल असणार असं एक 12,000 वेळा जाहीर केलेलं आहे गेल्या 6 महिन्यात. त्यामुळे आता माझं काय त्यांचं त्या बाबतीत बोलणं झालेलं नाही. कारण की त्यांनी एवढं ते मुश्रीफ साहेबांनी महायुतीचा एवढा ध्यास घेतलेला आहे की महायुतीचे शिल्पकार असल्यासारखं ते आता अगदी महायुती म्हणून या ठिकाणी सगळं पुढं जात आहे. आत्तापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ दूध संघातून राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवलेत. मात्र पुढच्या बाजूनं महायुती म्हणून ते सगळे एकत्रित येणार असतील तर आपण त्यांना थांबवू शकत नाही. पण कोल्हापूर जिल्ह्यातील सुज्ञ जनता गोकुळच्या निवडणुकीत आपल्या पाठीशी राहील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला आहे.